राज्यात गुन्ह्यांचं स्वरूप बदललेलं आहे आणि गुन्ह्यांचं स्वरूप बदलत असताना त्यामध्ये ते दोष सिद्धी करणं हा एक महत्त्वाचा भाग असतो आणि त्यासाठी फॉरेन्सिक लॅब हे महत्त्वाचं असते आणि ते फॉरेन्सिक लॅबसुद्धा आता या गुन्ह्यांच्या पद्धतीप्रमाणे अत्याधुनिक होताना दिसते आहे। आपल्यासोबत संचालक ठाकरे सर आहेत। सर, काय सांगाल, कशा प्रकारे अत्याधुनिक होतं आहे फॉरेन्सिक लॅब? फॉरेन्सिक लॅब अत्याधुनिक होताना आपल्याला जर आज बघितलं असेल आपण तर आम्ही 2 नवीन प्रोजेक्ट लॉन्च केले सायबरसाठी। ते अत्याधुनिकच आहे। डीएनएची टेक्नॉलॉजी महाराष्ट्रात सर्वप्रथम आपण सुरू केली आणि त्यामध्ये सुद्धा आपण अग्रेसर आहे। त्याचसोबत आपण क्षेपणास्त्र विभागामध्ये सुद्धा अग्रेसर आहे। म्हणजे काय होतं, जशी टेक्नॉलॉजी चेंज होते तसतसं त्याचा आत्मसात आम्ही करतो आणि नवनवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण रिपोर्ट कसे लवकर देता येईल त्याचा प्रयत्न करतो आणि शासनाकडे वारंवार आम्ही त्या पद्धतीची मागणी करतो। शासन त्याला लगेच दाद देतं आणि त्यामुळे आमची फॉरेन्सिक लॅब अशी अद्ययावत होत चाललेली आहे। सर, यामध्ये पेंडन्सीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे किंवा होतं, ते आता भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही एक नवीन पाऊल उचलता। काय नेमका तुमचा उपक्रम आहे तो आणि राज्यभरात कशा प्रकारे राबवला जातो? माझ्या सगळ्या लोकांना मी आवाहन केलं होतं की आपल्याला ही पेंडन्सी कमी करायची आहे। डेफिनेटली आपल्याकडून शासनानं आता आपल्याला दिलंच आहेत, पण त्यांनी आपण ते वर्षभरात कमी करणार होतो। त्यातली पेंडन्सी माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही 3 महिन्यात त्याचा 50% करण्याचा प्रयत्न करणार आहे। माझ्या लोकांना आवाहन केलं, माझ्या लोकांनी मला साथ दिली आणि साथ दिल्यानंतर सगळ्यांनी होकार दिल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात हा उपक्रम आम्ही मागच्या 7 जुलैपासून सुरू केला। पुढील 3 महिन्यात आम्ही हा उपक्रमामध्ये आम्ही जे टार्गेट ठेवलं आहे ते आम्ही ते अचीव करण्याचा प्रयत्न करतो। काय नेमका उपक्रम आहे? कशा प्रकारे? एक शनिवारच्या दिवशी सुद्धा काम करणार, 4 तास जास्त काम सुद्धा करणार? आम्ही दररोज 4 तास एक्स्ट्रा काम करणार आहे। त्यासोबतच शनिवारच्या सुट्टीच्या दिवशी सुद्धा माझा स्टाफ काम करणार आहे। म्हणजे साधारणतः एक जर आपण बघितलं तर 80 ते 100 तास एक्स्ट्रा काम होणार आहे महिन्याचं त्या प्रत्येक माणसाचं। त्याच्यामुळे डेफिनेटली त्याच्या कामामध्ये गती येणार आहे आणि दुसरं याच्यामुळे केसेस आमच्या लवकरात लवकर दुप्पट केसेस निघण्याचं आमचं टार्गेट आहे। सर, विषेरा संबंधित बोलायचं झालं तर त्याला कुठेतरी वेळ लागत होता, तो सुद्धा वेळ आता तुम्ही भरून काढण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे। काय नेमकं कशा प्रकारे करणार? विसराच्या केसेस आमच्या प्रलंबित नाही राहत जास्त। आमच्याकडे कुठेही 6 महिन्याच्या वरची पेंडन्सी नाही आहे, पण आता ह्या जर आम्ही उपक्रम राबवला तर पुढच्या 9 महिन्यानंतर आम्ही त्याला 30 ते 45 दिवसामध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत। सायबर गुन्हेगारी एक चॅलेंज झालेलं आहे। या चॅलेंजसाठी तुम्ही एक अत्याधुनिक टेक्नॉलॉजी, काही लॅबसुद्धा अत्याधुनिक करताय। कशा प्रकारे हे सगळं हँडल करणार? अत्याधुनिक तर लॅब चालूच आहे। जसं कम्प्युटरायझेशन आमचं पूर्ण अत्याधुनिक झालं, तसं लॅब तुम्ही बघताय। जसा नागपूर लॅब अत्याधुनिक होत आहे तशी आपण बघितलं तर अमरावती लॅब ही नवीन झाली, ती माझ्याच हातावर झाली। कोल्हापूर लॅब नवीन झाली, ती उद्घाटन सुरू झाली। मुंबईची नवीन अत्याधुनिक इमारत सुसज्ज होऊन ती सुद्धा डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे। याच्यानंतर आम्ही घेतलेले जे प्रोजेक्ट आहे, नाशिक प्रयोगशाळा नवीन अद्ययावत होत आहे। त्याच्यानंतर नांदेड प्रयोगशाळा आमची कंप्लीट होत आहे। म्हणजे महाराष्ट्राच्या लेवलवर जर आपण बघितलं तर आमची प्रत्येक लॅबॉरेटरी अपग्रेडिंग चालू आहे। त्याच्यामधले अत्याधुनिक साधनंसुद्धा अत्याधुनिक करणं चालू आहे आणि म्हणून आमची प्रयोगशाळेचा ग्राफ जो आहे आपल्याला नेहमी उंचावलेला दिसत आहे। सर, एक महत्त्वाचं म्हणजे वन्य प्राण्यांसाठी सुद्धा तुम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे वन्य प्राण्यांचा DNA किंवा इथं काय आहे तो प्रोजेक्ट आणि महाराष्ट्रातला हा एकमात्र आहे लॅब। ॲक्च्युली आम्हाला संकल्पना ही 2008 साली झाली, जेव्हा एक टायगर मारायचा आदेश दिला होता आणि तो मारला। त्याच्यानंतर त्याचं जे ॲनालिसिस होतं ते मी केलं होतं आणि तेव्हा किक आम्हाला अशी लागली की आपण कुठंतरी वाईल्डलाईफसाठी काम करायला पाहिजे। मग त्यासाठी आम्ही काम करत गेलो। वाईल्डलाईफच्या केसेस प्रलंबित होत्या आणि सिरम मिळत नव्हतं, कारण की आता नवीन नियमानुसार वाईल्डलाईफच्या कुठल्याही प्राण्याचा रक्त काढता येत नाही। रक्त काढता येतं तेवढंच अँटी सिरम बनत नाही आणि म्हणून शेवटी DNA केल्याच्या गत्यंतर नाही। पण आमच्याकडे ती व्यवस्था नव्हती, त्यामुळे आमच्या इकडे केसेस नाही तर त्या सगळ्या सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जात होत्या आणि त्याला पैसे लागत होते आणि म्हणून आम्ही निर्णय घेतला। 11 पासून आम्ही त्या केसेस करण्याचा प्रयत्न केला, दुसऱ्यांची लॅब वापरली, करून घेतला आणि शासनाला 2018 ते 19 साली आम्ही सादर केला प्रस्ताव की आम्ही लॅब सुरू करू शकतो आणि ते मान्य केलं आणि 21 साली आमची लॅब सुरू झाली। आज ती यशस्वीरित्या चालू आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या वाईल्ड लाईफचे पूर्ण प्रोजेक्ट आम्हाला जेवढेही केसेस येतात ते आम्ही पूर्ण करतो। सर, एक शेवटचा प्रश्न। मुख्यमंत्री म्हणाले की फॉरेन्सिक रिपोर्टसाठी काही काळ वाट पाहावी लागत होते, त्यामुळे जे दोष सिद्धीचं प्रमाण होतं ते कमी होतं, आता 54% पोहोचलं, ते 90% पोहोचलं। त्यालाच एक चॅलेंज त्याला पण आम्ही चॅलेंज म्हणून घेतलं आणि मला असं वाटतं की आम्ही ते लवकरच अचीव करू। 54%वर आम्ही मागच्या 3 वर्षात साधारणतः 25% ते 30% आमचा ग्रोथ आहे। मला असं वाटतं की पुढच्या काळातसुद्धा आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना जे टार्गेट आम्हाला दिलं आहे ते सुद्धा आम्ही पुढच्या भविष्याच्या 2 ते 3 वर्षात अचीव करू। नक्कीच टार्गेट पूर्ण करण्याच्या दृष्टीने सगळी टीम सज्ज असल्याचं सांगण्यात येत आहे। सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.